या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्ण हरी वस्त्र भांडार, बस्त्यांची भव्य दालने। आमच्या शाखा नारायणगाव बायपास, नारायणगाव बाजारपेठ, निमगाव सावा, जांबूत, बेल्ढा, आळेफाटा, पारगाव, शिंगवे, ओतूर। आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला। फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येचा धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली आणि संतापाची लाट उसळली आहे। डॉक्टर मुंडे यांनी टोकाचं पाऊल उचलण्याआधी आपल्या हातावर सुसाईड नोट लिहिली असल्याचं समोर आलं आहे। काही महिन्यांपूर्वी पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकलेल्या या डॉक्टरांनी अखेर मानसिक तणावाला कंटाळून स्वतःचा जीव घेतल्याची माहिती समोर येते। डॉक्टर मुंडे या काही दिवसांपासून वैद्यकीय तपासणी संदर्भात पोलिसांशी झालेल्या वादामुळे सतत चौकशीला सामोरे जात असल्याची माहिती समोर आली होती। माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन, अशी तक्रार त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात दिल्याचं समजतं। मात्र योग्य प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी काल उशिरा रात्री आत्महत्या केली। घटनास्थळी तपासादरम्यान डॉक्टरांच्या हातावर लिहिलेली एक सुसाईड नोट आढळली। त्यात त्यांनी पोलीस PSI गोपाल बदने यांनी 4 वेळा शारीरिक अत्याचार केल्याचा आणि प्रशांत बनकर यांनी मानसिक छळ दिल्याचा गंभीर आरोप केला। बनकर हा डॉक्टर संपदा मुंडे राहत असलेल्या घरमालकाचा मुलगा आहे। या खुलाशामुळे पोलीस यंत्रणा आणि आरोग्य प्रशासनात मोठी खळबळ उडाली। घटनेनंतर फलटण उपजिल्हा रुग्णालयात शोककळा पसरली असून डॉक्टर व आरोग्य कर्मचारी मोठ्या धक्क्यात आहेत। सहकाऱ्यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली। वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। स्थानिक पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला। आरोपी अधिकाऱ्यांना कारवाईची मागणी केली जाते। फलटणसह साताऱ्यात संतापाची लाट उसळली। या प्रकरणातील दोषींना अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे। डॉक्टर संपदा मुंडे यांनी दिलेली धमकी कमी लेखल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतं। डॉक्टर संपदा मुंडे यांनी टोकाचं पाऊल उचलल्याने फलटण उपजिल्हा रुग्णालयात तसेच संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली। तसेच आरोग्य विभागावर कारवाईची मागणी देखील केली जाते। संबंधित महिला डॉक्टर महिलेने हातावर सुसाईड नोटही लिहिली होती। त्यांनी त्यात उल्लेख केला आहे PSI गोपाल बदने याने माझ्यावर 4 वेळा अत्याचार केल्याचा। दरम्यान सततच्या तणावामुळे बर्नआउट, नैराश्य, चिंता आणि झोपेच्या समस्यांसारख्या समस्या त्यांच्यात वाढू शकतात। त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी समुपदेशन सेवा, मानसिक आधार गट आणि कामाच्या ठिकाणी लवचिक धोरणे असणे आवश्यक आहे।